मला बी आमच्याला बी आवड्याला बी सगळ्याच इच्छा याच एकाची एकमेकाला बोलूया. कसं वाटतंय एमके आता म्हणजे माझ्या गावात आल्यावर कसं वाटतंय? हा फील कसं वाटतंय? वातावरण अच्छा. आणि नैसर्गिक हवा, नैसर्गिक पाणी आणि निसर्गाचं सानिध्य देऊन खूप छान वाटतंय. अच्छा. आणि कालचा जो प्रोग्राम आपला झाला कसा वाटला रात्रीचा? ग्रामीण लेवल खूप सुंदर. एवढ्या शेवटपर्यंत पब्लिक बसून होती आणि एन्जॉय केला आम्ही पण. लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या कार्यक्रमाबद्दल? खूप 50 वर्षानंतर या गावात एखाद्या यात्रेच्या दिवशी कार्यक्रम झाला अशा लोकांनी आम्हाला प्रतिक्रिया दिल्या. क्या बात आहे, क्या बात. एवढ्या वर्षामध्ये असं झालंच नाही. ते इथं अजित कांबळेने करून दाखवलं, अजय कांबळेने करून दाखवलं. खूप सुंदर. अच्छा चालेल, काय हरकत नाही. थँक्यू सो मच. तुमच्या प्रतिक्रिया ऐकून मला सुद्धा बरं वाटलं. तर माझ्या या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये तुमचं सहर्ष स्वागत केलं आहे मी आणि खूप छान प्रकारे तुम्ही मला हे केलात, मार्गदर्शन केलात. तुम्ही माझ्या शब्दाला मान ठेवून तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. ओके सर, जाता येत वाटतं कुठेतरी. हा कार्यक्रम कसा झाला सांगा बघू. ते सांगतो काय, गुरुजी पण म्हणालत की असा कार्यक्रम नाही, खरंच झाला, भारीच झालं ते. बघे आवडला माझ्या गावातल्या लोकांनी सर, म्हणजे हे बरं आहे महत्वाचं. काय सकाळी जाधव गुरुजी पण म्हणून गेले. आतापर्यंत बी नाही व्हाय नव्हता गेले कार्यक्रम तसला, कवाच नाही. एवढी लक्ष्मी झाली आम्ही केले करते आतापर्यंत. लक्ष्मी सारखी लक्ष्मी वाटली की नाही? जागरासारखा जागर वाटला. भारीच झालं ते. बरं वाटलं. या असं ते तुम्हाला आवडला ते या मग. झाकून काय नाही, झाकून काय नाही. तांदूळ आणलं ते तू गबस म्हटलं खट्टन म्हणे चालू भांडून मी भांडण मागं पडतं तर म्हणून. बेडवाजे मारण्याची भांडायचा कंटाळा नाही, बेडवाजे मारण्याची भांडायचा कंटाळा नाही. कासो आहे हे, कासो आहे. कशी आहेस? बरे आहे की तू कसा काय कधी फोनवर बोलतोस आहे? बोललो. माझ्या काल मी माझ्या कार्यक्रमात तुझं नाव घेतलं. होय घेतो ह्यो. खरंच की घेतलं बी. म्हटलं कासो आई कुठं आहे त्याने माईकशी संपर्क साधावा. तू बसलीच होती राखोंडी लावत, मशिरी लावत. कामा वाटे कसं आहे, कामा वाटे परत कसं आहे कुणाला आठवणीत नाही. अजून पूर्ण यावी त्या तुझ्या आईला आठवण. चालेल की आता गल्लीत न बघ, गल्लीत आम्ही आम्ही खातच एवढं तरी बकरा आणायचं. यांचा मुलगा ना आमच्या गावातला फर्स्ट फौजी, पहिला फौजी गावातला. बकरा घेऊन आलाय तो नवसाचं.
आहे मग चला बकरी 2 डोंगरा देव असते आमचा तिकडे. तर गावाकडे आल्यानंतर ही लक्ष्मी देवीची यात्रा झाली आणि आता आमचे सगळे मित्रमंडळी परतीचा प्रवास करतायत. आता यांना मी उत्तरमध्ये येणार, थोडंसं फिरवणार आहे. फिरून वगैरे आल्यानंतर मी पुन्हा गावी येणार आणि संध्याकाळी पुन्हा जाऊन पुन्हा गावी येणार आणि सकाळी 5 वाजता त्यांना हॉटेलवर पिकअप करून मग मुंबईचा प्रवास करणार आहे. अंबाबाई दर्शन वगैरे या गोष्टी करणार आहे. तर हा प्रवास अशा प्रकारे झाला. माझी आई आहे, पप्पा पण तिकडे आहे, तिथे गाडी लावलेली आहे. तर चला जाऊन दे खाली. नमस्कार मित्रांनो, आज डे दुसरा. आज आम्ही चाललो आहे थोडं सकाळचं पूजा वगैरे, लक्ष्मीची यात्रा जी होती ती संपन्न झाली. ती पूजा झाल्यानंतर आम्ही आता सगळेजण फिरण्यासाठी चालू आहे. थोडंसं आंबोलीला घेऊन चालू आहे. जाता तर प्रचंड भूक लागली होती, त्यामुळे पहिलं पोटोबा करतो आहे. चिकन थाळी सांगितली, पण त्या चिकन थाळीला तांबडा पांढरा रस्सा मिळाला आहे आपल्याला. तर त्या तांबडा पांढरा रस्साचा आम्ही आस्वाद घेणार आहोत सगळेजण आणि पुढचा प्रवास चालू करणार आहोत. तर या प्रवासाचा आनंद तुम्ही पण घ्या. थोडंसं थकानसे महसूस होत आहे, चेहरा एकदम गोठला गेला आहे असं झालं आहे. तरी पण हा प्रवास जबरदस्त रीतीने पूर्ण करूया. धन्यवाद. एम.के. दादाचा तांबडा पांढरा आला आहे, मयूरचा पण तांबडा पांढरा आला आहे. सगळे तांबडा पांढराचा आस्वाद घेताना. मित्रांनो, फडकेवाडा नावाचं एक हॉटेल आहे, आंबोलीला जातानाही लागतं आणि या हॉटेलवरती आता आम्ही लंच केला. खूप चांगला लंच होता. तांबडा पांढरा देखील लावलेला होता चिकनच्या ह्याच्यामध्ये. तर खूप चांगल्या प्रकारे हे जेवण होतं. सो भारी होतं सगळं एकंदरीत. आणि चला बघूया आता पुढचा प्रवास आम्ही करतोय. ड्रायव्हर चेंज झालेला आहे, वैभव बोस गाडी चालवत आहेत काय. तर थोडंसं एम.के. दादांना रिलॅक्सेशन्स दिलेले आहेत आणि अजित दादा वगैरे आम्ही बसलो. अरे वा बापरे, आता का झोपू इथं, एवढी जागा दिलेला आहे एम.के. दादाने. नो वे. खूप छान वातावरण आहे. 2 दिवस झालं खूप थकल्यासारखं होतंय. खूप काय सारी कामं वगैरे, खूप सारी धावपळ चालू होती, त्यामुळे थकानशी थोडीशी आलेली असे वाटतंय. पण मित्रांनो, हा प्रवास रंजक होणार आहे, खूप चांगला होणार आहे. तर चला. नमस्कार मंडळी. चालू झाले ना? हा घे पाण्याची बाटली घे. नमस्कार मंडळी. आणि मुंबईच्या मंडळींना घेऊन आता मी पोचलोय कावळेसाहेब पॉईंटला. पावसाळ्यामध्ये हा ॲक्च्युली पॉईंट जबरदस्त दिसतो, कारण हे सगळं चालू असतं, या झोपड्या बिपड्या ज्या दिसतात त्या. आणि इथं रिव्हर्स वॉटर होतो, म्हणजे खाली टाकलेली वस्तू वरती येते, पण ती पावसाळ्यामध्ये येते. पण उन्हाळ्यामध्ये काय वाटत नाही वरती येईल. पण ते बघण्याजोगं आहे पॉईंट. थोडंसं धुकं असल्यामुळे क्लिअर दिसत नाही, बट तरी पण मी आणले त्यांनाही दाखवण्यासाठी, कारण ते यूट्यूबवरती वगैरे दाखवतात ना, त्यामुळं इकडं आल्यात तर हे सगळं हर एक पॉईंट त्यांना दाखवून सोडायचं आहे मला. तर मित्रांनो, मजा घेऊया या पॉईंटची. तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. या आधी पण तुम्हाला थोडंसं दाखवलंय, तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. वैभव आला काय? यस. ओके. तर हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली आंबोली आहे. नाकवाजींची रिॲक्शन घेते मी. नाकवाजी प्लीज, व्ह्यू देखो. आणि ही लोक डोळं भरून हा व्ह्यू पाहतायत. यांना मी हे दाखवण्यासाठी आणलं, कारण की आता ते पावसाळ्यात येतील नाही येतील माहिती नाही, पण इथून हे सगळं जे पाणी जातंय
ते पावसाळ्यामध्ये बघण्याचा हा पॉईंट आहे, पण ॲक्च्युली उन्हाळ्यात पण हे बघावं असं वाटतं का, तर क्लीन असेल त्यावेळी सगळं दिसतं. किती डोंगर आहेत बघा, ते आता तुम्हाला दाखवतो मी. ही आहे कावळासाद व्हॅली, कावळासाद पॉईंट. इथं हे रिव्हर्स वॉटर होतं, तिथे देखील होतं. म्हणजे कुठली जरी वस्तू आपण खाली टाकली तर ती हवेच्या दाबानं वरती येते. आणि ह्या सगळ्या व्हॅली आहेत. सो असं हे चित्र आहे. जवळ घ्या त्यावेळी कुकार देताना. ओके. ॲक्च्युली आता मी कुकारी देणार आहे, ती कुकारे ऐकायला येईल तुम्हाला. बघूया रेकॉर्डिंगमध्ये जर आली तर, पण प्रत्यक्षात तिथं उभारल्यानंतर ती कुकारी ऐकायला येते. मी एक कुकारी देतो, ती बघा ह्या व्हॅलीमध्ये कशी ऐकायला येते.